आघाडीसाठी राज निरगुडा तर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात क्षितिज कंटे. सामना सुरू होतोय. मॅच इज ऑन. निर्णायक सामना. हळूहळू आता दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी कमी झालेली आहे कारण यजमान संघ आता स्पर्धेतून बाहेर परतलाय. जय बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाचा प्रवास आता या नाईट धमाका चषकाच्या दुसऱ्या पर्वातून संपुष्टात आलेला आहे. चला मॅच इज ऑन. अभिनंदन जय भवानी स्पोर्ट्स काटेकर टफ अँड हार्ड लक अपकमिंग टुर्नामेंट साठी आपण देऊयात शुभेच्छा जय बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाला. मॅच इज ऑन. आणखीन एक चांगली लढत. एकाच मैदानावरती प्रॅक्टिस करणारे खेळाडू आता एकमेकांसमोर आहेत पण स्पर्धा आणि रोजचा सराव यात फरक असतो. एक वेगळा दबाव असतो. पाहिजे कशा पद्धतीने आता स्ट्रॅटेजी बनवली आहे या महत्त्वाच्या सामन्यात कशा पद्धतीनं रणनीती बनवली आहे. सूरजजी गुडे ग्रामपंचायत सदस्य सरळगाव यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक त्याचबरोबर षटक हॅट्रिक 1111 रुपयाचे कॅश प्राइज. सिक्सर हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी. पहिला बॉल परफेक्ट वाईड यॉर्कर. क्षितिज कंटेकडे अधिकचा वेग आहे आणि पहिल्या बॉलवर सनीला त्यानं मात्र परास्त केलंय. पहिलाच बॉल राऊंड विकेटनं लेफ्टी बॅटर साठी परफेक्ट वाईड यॉर्कर. इट्स ब्युटिफुल डिलिव्हरी. डॉट बॉल. 3 षटकांचा सामना. महत्वाची लढत. षटकार हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक साठी 1111 कॅश प्राइज सूरजजी गुडे यांच्या वतीनं. यावेळेला फुल टॉस बॉल. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. मॅचची प्राइज विकेट. सनी शिंगळे माघारी परत आहेत. मोठा हादरा मोठा झटका लागलाय शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवालपाडा क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. सनी बॅक टू द पवेलियन. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. क्षेत्ररक्षकाची जबरदस्त कामगिरी. फिल्डरच्या भूमिकेत सूरज होते उर्फ भाया. भाया तो छाया. नवीन बॅटर आता बॅटिंग साठी दाखल होतोय. विघ्नेश आता बॅटिंग करता दाखल होतोय. सनी बाद झालाय. आता विघ्नेशला क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीने क्रिकेट खेळावं लागेल. क्षितिज कडून पहिल्याच षटकात मोठा ब्रेक थ्रू आता दिलेला आहे. नेक्स्ट मॅच लगेच स्टॉप होतो इनिंग ब्रेक मध्ये. जय भवानी स्पोर्ट्स काटेकर आणि मोर 11 पाडालेच्या दरम्यान रेडी राहा. विघ्नेश नवीन बॅटर सध्या खेळतो स्ट्रायकर एंडला. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. थोडं फास्ट क्रिकेट खेळा. यावेळेला पुढे टाकलाय बॉल. ड्राईव्ह केला. फिल्डर आलेत पण थ्रो आता चुकीच्या एंडला दिलाय. नॉन स्ट्रायकर एंडला देखील रनआउटचा चान्स बनला असता पण पसंती दिली नाही. वाडेश मिड ऑफला विशाल होते. एक धाव रोखता आली नाही. सिंगल धाब्याने सध्या खातं खुलं होतं. महत्वाच्या सामन्यात डाव सुरू होतोय. फलकाचा शुभारंभ होतोय. शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवालपाडा आणि त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट्स सरळगाव हे 2 संघ सध्या आमने सामने आपण बघत आहोत. 1 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक धाव धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात. यावेळेला क्लीन बॉल. बँग ऑन टार्गेट. परफेक्ट यॉर्कर. टो क्रशर यॉर्कर. शाहरुख खानने चित केलंय राज निरगुडाला. आणखीन एक धक्का. दुसरा फलंदाज माघारी परततोय शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवालपाडा क्रिकेट संघाचा. फलंदाज बाद. त्रिफळा उद्ध्वस्त केला क्षितिज कंटेनं. वेग या गोलंदाजाकडे. अधिकची गती आहे आणि परफेक्ट ब्लॉक होल यॉर्कर. संधीच नाही. राजला फलंदाज बाद होते. नवीन बॅटर आता बॅटिंग साठी दाखल होते प्रतीक.
एक धाव दाफलकावर, 2 फलंदाज बाद झालेत. शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवालपाडा संघाचा स्ट्रगल सध्या सुरू आहे. यानंतर 2 मॅचेस पेंडिंग आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. स्टील टू गो. पहिल्या षटकात इम्प्रेशन टाकलंय. इकॉनॉमिकल गोलंदाजी एक खासियत आहे सिद्धेश कंडेची आणि सध्या 2 विकेट तो कॅरी करतोय. प्रभावशाली कामगिरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल, बॅटर बीट, विकेट किपर बीट, लास्ट मोमेंटला बॅक केलेला आहे. लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा जो अपेक्षित आहे. या सिरीज पायाला बॉल स्पर्श झालाय तेच सांगतायत पंच. यष्टी रक्षक उल्हास मोपे यांचं जबरदस्त बॅकअप. इतक्या वेगानं येणाऱ्या बॉलला अडवणं साधी सोपी सहज गोष्ट नसते. डॉट बॉल. आता शॉट ऑफ लेंथ होता, पूल केला डीप मध्ये विकेटला. फिल्डर उपस्थित झालेत. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल, दबाव फिल्डरवर टाकलाय आणि दुसरी धाव देखील आता तितक्या सहजरित्या पूर्ण. तिसरीचा प्रयत्न पण नकार. आता तिसऱ्या धावेचा शोध सुरू आहे आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात एक्झॅक्टली फलंदाज बाद की नाबाद. आता पंचांनी प्रश्न उपस्थित केलाय. पाहायचं एक्झॅक्टली काय घडलंय. चला पंच तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतीलच. लास्ट बॉलवर आय थिंक 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. पंच तीच सध्या शहानिशा करतायत. सध्या चर्चा सुरू आहे. जो काय निर्णय तो आपल्यापर्यंत पोहोचेलच. चला वेटिंग फॉर अंपायर सिग्नल. पंच आपल्यापर्यंत पोहोचवतीलच माहिती. धावा किती आहेत, 2 की 3. कन्फर्म करा 3. हे सिरीज 3 धावा पहिल्या षटकाची सांगता. एकूण धावा संख्या दाफलकावर 4. षटकात सुरू होते. दुसरं बॉलिंग मार्कवर विशाल जाधव अर्थातच गट्या दाखल होतो. चला वेळेचा जास्त अपव्यय होतोय, थोडी घाई करा. टीम साई स्पोर्ट सरळगाव. पहिल्या षटकांती 4 धावा दाफलकावर, 4 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. आता बॉलिंग मार्कवर विशाल जाधव सज्ज होतोय. गोलंदाज तयार विशाल. षटक सुरू होतोय दुसरं. हो या वेळेला लाईन पाहावी लागेल. स्ट्राइक रोटेशनचा प्रयत्न चालवलाय आणि आता फलंदाज नॉस्ट्राकर यांना बाद होतोय. प्रतीकला रनआउटवर माघारी यावं लागतंय. आणखीन एका विकेटचं बदल, फलंदाज बाद. नवीन बॅटर बॅटिंगसाठी रोहन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राइक हवी होती त्याच कारणासह आता विघ्नेश ट्रॅकर यांना दाखल झालेत. रोहन नवीन बॅटर नॉस्ट्राकर यांना प्रत्येक धावची धाबातून माघारी परततोय. अवघ्या 4 धावा दाफलकावर 3 फलंदाज बाद झालेत. यानंतर होणारा सामना मोरेल इव्हन पाडाले आणि त्यांच्या विरोधात जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर इनॅक्शन असेल. उद्या स्पर्धेची निर्णायक तिसरी रजनी. उद्या 10 आदिवासी संघ स्पर्धेत सम्मिलित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्या जबरदस्त क्रिकेट क्रीडा रसिकांना एन्जॉय करता येईल.
शॉर्ट बॉल हुक केला, शॉर्ट फॉर्लेगच्या बाजूने काढलाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान, रोन बॉलच्या पाठमोऱ्या परिस्थितीत पण तितक्याच वेगानं बॉल निघालाय तर लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. आउटफील्ड अत्यंत वेगवान या क्रीडा नगरीची. ॲज अ फिल्डर जेव्हा तुम्ही बॉलचा पाठमोऱ्या परिस्थितीत पाठलाग करत असता एक चॅलेंज असतं. बॉलला पहिल्या अटेम्प्टमध्ये अडवणं 2 फिल्डर आले होते पण बॉल अडवता आला नाही. चौकारासोबत सध्या धावगती धावफलकावरती एकूण धावा अंकित होत आहेत त्या 8 ऑन बोर्ड. या बॉलला क्लीन बोल्ड, मिडल स्टिक दाखवली आणि आता ती वाकवली गोलंदाज विशालनं. त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन पाहण्याजोगं होतं. विघ्नेश बॅक टू द पॅव्हिलियन, बँक ऑन टार्गेट. 1 मोर बिग विकेट डाऊन. 8ला आता पडलाय तो. चौथा झटका आणि गमावलाय गडीत चौथ्या विकेट, 14 पतन. फलंदाज बाद. हे सिरीज विशालचा देखील आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. उपस्थित सर्वांच्या वतीनं त्याला देखील आपण देऊयात अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. धावफलक सध्या 8. नवीन बॅटर आता दाखल होत आहेत. रोहनची सोबत देण्याकरता मयूर. आठला चौथी विकेट नुकताच पडलेली आहे. बॅटिंग करणारा शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवालपाडा क्रिकेट संघाची. आठ धावा धावफलकावर, 4 फलंदाज बाद झालेत. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवालपाडा. उद्या स्पर्धेची तिसरी रजनी शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026. पहिला सामना देवरालवाडी त्यांच्या विरोधात कलमपाडा, दुसरा सामना ऐनाची वाडी त्यांच्या विरोधात JB11 काट्याची वाडी. लाईन पाहावी लागेल. अपील अँड गॉन, इट इज आउट. बॅटची कडा आणि तदनंतर यष्टीरक्षकाने केलेलं अपील आता पंचांनी स्वीकारलंय. फलंदाज बाद. आल्या पावली मयूरला सोडावं लागतं मैदान. 1 मोर विकेट डाऊन, 1 मोर विकेट गोन्स डाऊन. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आला तो गोलंदाज विशाल. सिरीज बॅटची कडा होती, हलकी हेल्दी एज. यष्टीरक्षकाकडून चांगलं बॅकअप आलंय. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. विकेट हॅट्रिक जर कॅरी झाली तर हर्षलजी गुडे यांच्या वतीने 1000, त्याचबरोबर सुरेशजी गुडे यांच्या वतीने देखील 1111 रुपयाचं कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. नवीन बॅटर आता दाखल होतोय रोशन. यावेळेला बॅटची कडा आणि विकेट हॅट्रिक. इट इज बर्थडे बॉय विशाल जाधव गट्यानं कॅरी केली विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील दुसरी. फलंदाज बाद. लागोपाठचा तिसरा धक्का. तू चल मे आय अशी परिस्थिती. रोशन मैदानात गेला आणि रोशन तंबूच्या दिशेला परतला. विकेट हॅट्रिक कॅरी करणारा दुसरा गोलंदाज ठरतोय बर्थडे बॉय विशाल जाधव, अर्थातच गट्या. नवीन फलंदाज आता तुषार दाखल होतोय बॅटिंग करता. पूर्णपणे स्ट्रगल सध्या सुरू झालाय. धावांसाठी संघर्ष सुरू झालाय टीम शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवालपाडा क्रिकेट संघाचा. 8 धावा सध्या धावफलकावर, 6 फलंदाज बाद झालेत. स्टील 1 टू गो. स्टेप आउट खेळतायत. बॉटमहॅंडचा चांगला वापर. ड्राईव्ह केला बॉल. लॉंग बॉलला मिसफील्ड पण एकच धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. इकॉनॉमिकल कामगिरी पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळाली ती क्षितिजची. या षटकात विशालनं 5 धावा देत असताना विकेट हॅट्रिक कॅरी केलेली आहे. 2 षटकांती माफक 9 धावा धावफलकावर. 6 फलंदाज बाद झालेत. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक आता बॉलिंग मार्कवर चेतन दाखल होताना पाहायला मिळतात. चला कॅप्टन यानंतर रिपोर्टिंग करा. मोरेल 11 पाडाले आणि त्याचबरोबर जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर. रेडीरा टॉस करतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय. विकेट कीपर बीट. मागे निघाल्या बॉल. नशिबाची साथ लाभली आहे. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्या वेगानं बॉल लॉंग स्टॉप सीमा पार. लक फॅक्टर होतोय ऑन. 4 धावा, चौकार. बॅटची आपली कडा होती, त्याच काढासह एसटी रक्षक उल्हास बॉलला पकडू शकले नाही. आउटफील्ड वेगवान आहे.
ब्लॅक स्क्रीनवर जाऊन बॉल आदळतोय. लकी 4 धावा चौकार. चौकारासोबत सध्या धावा 13. 5 बॉल अजूनही बाकी आहे. जितक्या धावा बनतील तितक्या धावा मात्र गरजेच्या असतील. कट करण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी नौसराकर रेडला आणि आता फलंदाज बाद होतोय. धावची 2 तुषारला सोडावं लागतंय मैदान. 13ला आता 7वा धक्का सध्या बसलाय. तो टीम शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवालपाडाला. फलंदाज बाद. राज ज्युनियर आता बॅटिंग करता दाखल होत्या दिसलीच. रोहनकडे स्ट्राईक आहे. पहिल्या डावाचे 4 चेंडू बाकी आहेत. 13 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत तर 7 फलंदाज गमावलेत. यावेळेला पायावर आदळल्या बॉल अपील पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिला तेच सांगतात पंच. डॉट बॉल. पहिल्या बॉलवर चौकार. त्यानंतर चेतन कडून होतोय छोटेखानी कमबॅक होते वापसी. डॉट बॉल सोबत धावा सध्या स्थिर. 13 रन सध्या स्कोरबोर्डवर. फलंदाज 7 बाद झालेत. पहिल्या डावाचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळेला लाईन पाहावी लागेल. सिडीज व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव सध्या बहाल करत असताना गोलंदाज चेतनला आपण बघत आहोत. एक्स्ट्रा धावा तर मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसोबत सध्या स्कोर 14 ऑन बोर्ड. 14 धावा सध्या धावफलकावर. बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न. बॉल थोडा खाली राहिला. जो बाउन्स अपेक्षित होता फलंदाज रोहनला तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही. यष्टीरक्षक उल्हास मोपेच्या हाताचा वेध घेतोय बॉल. चांगली गती लेंथ बॉलवर बीट करत असताना बॅटर रोहनला. त्या ठिकाणी गोलंदाज चेतन. बॅक टू बॅक डॉट बॉल्स. स्टेप आउट झाले. फ्रंट लेग पुढे आणलाय. गॅप मध्ये चाललाय बॉल. काउ फेस कॉर्नरला. एक टप्पा घेत सीमा पार. चौकार. सोबत सध्या टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढताना दिसेल. स्कोर सध्या 18 ऑन बोर्ड. 18 धावा सध्या धावफलकावर. यानंतर होणारा सामना टॉस होतोय इनिंग ब्रेकच्या दरम्यान. चला एमडी जॉईंट व्हा आपण. एमडी यावेळेला भन्नाट यॉर्कर बरोबर खोलात टाकल्या. बॉल निघाला थेट एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. याचबरोबर डाव समाप्तीची घोषणा. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या डावाच्या अंती बनल्या गेल्या त्या माफक 18 धावा आणि विजयासाठी साई स्पोर्ट सरळगावला 19 धाव्याचं छोटेखानी टार्गेट सेट होतंय. चला यानंतर होणारा सामना. कॅप्टन्स रेडी आहेत. टॉस आपण करतोय. हर्षलजी गुडे यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होतोय. मोरे 11 पाडाले आणि त्यांच्या विरोधात टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर इन ॲक्शन असेल. 3 षटकांचा सामना. चला टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेलच. मोरे 11 पाडाले ऑन द टॉस. डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलंय. जय भवानी स्पोर्ट्स खाटेकरला नेक्स्ट मॅच रेडी राहा दोन्ही टीम. 19 धाव्याचं टार्गेट आहे. चला ओपनर्स पाठवा लगेच. साई स्पोर्ट्स सरळगाव. ऑलरेडी थोडा उशीर होतोय. उद्याचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्या स्पर्धेची 3री रजनी. आदिवासी 10 संघ उद्या सम्मिलित होत आहेत. पहिला सामना देवरालवाडी विरुद्ध कलमपाडा. दुसरा सामना इनाचीवाडी विरुद्ध JB11 काट्याचीवाडी. तिसरा सामना चाफेवाडी हेमंत खंडवी आणि आर्मी इन ॲक्शन असेल स्वर्गीय संतोष स्मृती जांभूलवाडीच्या विरोधात. चौथ्या सामन्यात नावडेवाडी इन ॲक्शन असेल फाईट करेल श्री गणेश बोरली. आणि 5वा सामना बांगारवाडी कवी बांगार अँड आर्मी फाईट करेल श्री खैरमाता प्रसन्न हिरेवाडी कर्जत परिसरातील संघ.
या टीमच्या विरोधात उद्या देखील 10 आदिवासी संघ डिरेक्ट तिसऱ्या रचनेत आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. मात्र आज मुरबाड ग्रामीण विभागातून कुठला दुसरा संघ ठरेल जो सुपर 5 मध्ये दाखल होईल त्यासाठी आता क्रीडा रसिकांचं लक्ष लागलेलं आहे, लक्ष वेधलेलं आहे. चला ओपनर्स पाठवा लगेचच मैदानात. साई स्पोर्ट्स सरळगाव. ओपनिंग पेअर दाखल होते. उल्हास मोप्याडे त्याची सोबत देत आहेत साई गुडे. बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत सनी. महत्वाचा सामना, निर्णायक सामना. 19 धाब्याचं छोटं टार्गेट सेट झालंय पण ते डिफेंड करत असताना आता गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये कामगिरी जबरदस्त करावी लागेल, एफर्ट द्यावे लागतील. दुसऱ्या डावात टीम शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवालपाडाला. यातून जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात दाखल होईल. त्याच कारणास्तव हा सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे, दोन्ही टीमसाठी निर्णायक आहे. गेम इज ऑन. सामना सुरू होतोय. या दोन्ही टीम्सला या सत्रासाठी आपण देऊयात ऑल द बेस्ट. साई गुडे साकर एंडला, नोसराकर एंडला उल्हास मोपे, गोलंदाजीसाठी सनी शिंगले. मॅच इज ऑन. ऑनफिल्ड अंपायरचा ग्रीन सिग्नल. 19 धाब्याचं टार्गेट चेस करण्यासाठी संघ सज्ज होतोय. दुसऱ्या डावात साई स्पोर्ट्स सरळगाव. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर आक्रमण, पहिल्या बॉलवर बरसलाय साई घुडेच्या बॅटमधून तडाखा. पावो पॅकेट. सनी सिंगलेच्या विरोधात केलंय आक्रमण, केलाय हवाई हल्ला. पहिला मॅक्सिमम सिक्सर. खातं खुलं होतंय. हा फुल टॉस फिरवलाय, पाठवलाय मेडिकल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सेकंड हिट, सेकंड ब्लास्ट, सिक्सर. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. तिसरा षटकार जर आला तर सुरेशजी गुडे यांच्या वतीनं 1111 रुपयाचं कॅश प्राइज. साई गुडे कडून विस्फोटक सुरुवात. लाईन पाहावी लागेल. एससीडीज नो बॉल. आता कॉल केलेला आहे, ओव्हर सेव्ह झालेत एससीडीज, तेच सांगतात पंच. 13 धाबा तर बनलेले आहेत. आता यानंतर फ्रीड बॉल पाहायचे. 3 चेंडू तर सामना संपेल का? फ्रीड बॉल संधी बनली आहे ती बॅटर साईला. लाईन पाहावी लागेल. एससीडीज डाऊन द लेग स्टिक, वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल, एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाबेसोबत सध्या स्कोर बोर्डवर टोटल 14, 14 ऑन बोर्ड. विजयासाठी आता 5 धाबेची आवश्यकता. फ्रीड कंटिन्यू. हा देखील फुल टॉस आणि या फुल टॉसवर मॅच फिनिश. सामना संपलाय आणि अवघ्या 3च बॉल मध्ये सामना जिंकलाय. साई स्पोर्ट्स सरळगावनं बक्षीस पात्र फेरीत हा संघ दाखल झालाय. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. टफ अँड हार्ड लक. शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवालपाडा. आणि लगेचच आता मैदानात उतरावं लागेल टीम मोरेली बन पाडालेला. हर्षलजी गुडे यांच्या वतीने 1000चं कॅश प्राइज. विशालच्या हॅट्रिक साठी सुरेशजी गुडे यांच्या वतीने 1000चं कॅश प्राइज. साई साठी बॅक टू बॅक 3 सिक्सर, त्यासाठी 1000चं कॅश प्राइज जे आता ऑनलाईन पे केलं जाईल. अभिनंदन साई स्पोर्ट्स सरळगाव.